बुलेटिनमध्ये स्वागत. काही महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असं सूत्रांकडून कळतंय. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना शिक्षा कायम ठेवलेली आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या अटकेचे आदेश सुद्धा समोर आलेत. माणिकराव कोकाटे यांचं दिवसभरामध्ये अटक वॉरंट निघेल असं सूत्रांकडून कळतंय. शासकीय कोटातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोकाटे यांना 2 वर्ष आणि 10,000 दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. प्रथम वर्ग न्यायालयानं दिलेली ही शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवलेली आहे. कोकाटे यांच्या अटकेचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण बोलूया. लक्ष्मण, अटक वॉरंट निघू शकतं दिवसभरात, कधीही ही अटकेची कारवाई सुद्धा आजच होईल का? आणि या प्रकरणासंदर्भात काय सांगता येईल? अजित पवारांची आज ते भेट घेणार होते असं कळत होतं, त्याच्याविषयीही काय सांगाल? सुवर्ण, माणिकराव कोकाटे यांच्या एका सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावरती आरोप होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना यापूर्वी प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000चा दंड जो आहे तो ठोठावलेला होता. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात अपील करत न्याय मागितलेला होता आणि या शिक्षेतून त्यांना सुटका मिळावी अशा प्रकारची मागणी होती. मात्र नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने देखील काल प्रथम न्यायदंडाधिकारी यांचा जो निकाल आहे तो कायम ठेवला, ज्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपये अशा प्रकारची ही शिक्षा आणि या सगळ्या या सगळ्या शिक्षेच्या कारवाईमुळे धोक्यात येऊ शकतं. आता हे प्रकरण नेमकं काय आहे, तर हे प्रकरण आहे 1995 साली माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात तत्कालीन एक मंत्री आहेत नाशिकचे तुकाराम दिघोळे यांनी एक तक्रार केलेली होती. ही तक्रार अशी होती की माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू जे आहेत मुख्यमधला 10% कोटा जो असतो मुख्यमंत्र्यांचा, त्या कोट्यामध्ये काही सदनिका ज्या आहेत त्या मिळत असतात आमदारांना, मात्र आमदारांना आणि काही लोकप्रतिनिधींना. ह्या सदनिका घेत असताना त्यांचं जे आर्थिक उत्पन्न आहे ते जर कमी असेल तर अशा लोकांना होते, त्यांच्याकडे पैसा होता किंवा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात स्वतःच्या जमिनी होत्या. मात्र असं असताना त्यांनी त्यांचं उत्पन्न कमी दाखवलं आणि आर्थिक दुर्बल घटकातून त्यांनी 10% सदनिका ज्या आहेत त्या 4 फ्लॅट जे आहेत ते नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये मिळवले आणि ही सरकारची फसवणूक अशा प्रकारची तक्रार जी आहे त्या तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केलेली होती आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू होती. या चौकशीमध्ये एक बाब स्पष्ट झाली आणि कोकाटे यांनी जे कागदपत्र जमा केलेले होते त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत जे ते दाखवले होते सगळे बनावट होते. चौकशी समिती काय होता आणि चौकशी समितीने या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा देखील कोकाटे यांच्या विरोधात दाखल केलेला होता आणि या सगळ्या प्रकरणाची सुनावणी नाशिक जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे सुरू होती आणि त्यांना या प्रकरणामध्ये शिक्षा सुनावण्यात आलेली होती. मात्र या सगळ्या शिक्षेच्या पुढे जाऊन माणिकराव कोकाटे जिल्हा सत्र न्यायालयात गेले. त्यांनी तिथे दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हा न्यायालयाने देखील त्यांची शिक्षा कायम ठेवली आणि शिक्षा कायम ठेवत असताना त्यांना अटक करावी अशा प्रकारचं स्पेसिफिक त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना आज दिवसभरामध्ये कधीही त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट निघू शकतं आणि अटक होऊ शकते. नक्की लक्ष्मण, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत आले. शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणात 2 वर्ष आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांच्याबाबत कायम ठेवलेली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश PM बदर यांनी ही शिक्षा सुनावलेली आहे. कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे. कोकाटेंचं मंत्रिपद सुद्धा धोक्यात आलेलं आहे. याबाबत नक्कीच आम्ही वरच्या कोर्टामध्ये जाऊन दाद मागू. हा धक्का नाहीये. त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू अधिकपणे भक्कमपणे मांडू आणि कोकाटे साहेब, आम्हाला पूर्ण विश्वास आहे या प्रकरणामध्ये कुठेही दोषी नाहीत. त्यांना वरच्या कोर्टामधून नक्की न्याय त्या ठिकाणी भेटेल हा विश्वास आम्हाला पूर्ण न्यायदेवतेवरती आहे. नाशिकच्या प्रकरणामध्ये 2 वर्षाच्या वरची शिक्षा झाल्यानंतर तातडीने 24 तासाच्या आत त्यांचं मंत्रिपद हे घालवायला पाहिजे होतं. त्यांची आमदारकी रद्द करायला पाहिजे होती. मात्र ती केली नाही. त्यांना मोकळीक दिली आणि अशी व्यवस्था केली की ते त्याच्यावर कुठेतरी स्थगनादेश आणतील. एवढा नैतिकतेचा आव्हानाने देवेंद्र फडणवीस किती तासात या रमी बहाद्दरांना मंत्रिमंडळाच्या आणि विधानभवनाच्या बाहेर काढतात हे बघणं औचित्याचं ठरेल. मात्र गुंडगिरी करणाऱ्यांना, कायदा मोडणाऱ्यांना विशेष प्रोत्साहन हे या मंत्रिमंडळात आहे.